झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक शहरामध्ये शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षाने आज लाक्षणिक बंद पुकारला। शाळेत नेणाऱ्या विद्यार्थ्यांना उतरवून कारवाई करणं, मनमानी पद्धतीने दंड आकारणी करणं, आरटीओच्या दडपशाही विरोधात रिक्षा चालकांनी हा बंद पुकारलाय। शहरामधील 32 पेक्षा अधिक शाळांना याचा फटका बसतोय। पालकांची यामुळे आज तारांबळ उडाली आहे। कार्यालयीन वेळेत मुलांना कसं पोहोचवायचं शाळेमध्ये हा प्रश्न आज पालकांच्या पुढे। सर्वसामान्य चाकरमाने या सगळ्यामध्ये मात्र भरडले जाणार हे निश्चित। आरटीओचं म्हणणं असं आहे का, तुम्ही या गाड्या आणूच नका शाळेवर बा, याला परवानगीच नाही बा, तुम्हाला कोणी सांगितलंय गाड्या आणायला पोरं व्हायला, असं आरटीओचं म्हणणं आहे। त्याच्याबद्दल आम्ही संप पुकारलेला आहे। ते मुलं आम्ही आईकडून घेतलं की बाईपर्यंत पोच करतो आणि बाईकडून घेतलं की आईपर्यंत पोच करतो। यांच्या काय मागण्या आहे की महामंडळाच्या बस चालू करायची आहे। महामंडळाच्या बस जर चालू केल्या, कंडक्टर आणि ड्रायव्हर हे 50 मुलं वर्गातून बसपर्यंत आणू शकतील का? सकाळी सकाळी काम धंदे सोडून मुलांना सोडायला यावं लागतं। रिक्षावाले येतात दररोज घ्यायला, आज आले नाही आणि आरटीओवाल्यांचं त्यांना काहीतरी नियमाचं पालन करायला लावत आहे, त्यामुळे त्यांनी आज मुलं घ्यायला आले नाही। आम्हाला मानसिक त्रास आणि शारीरिक सर्व त्रास होतोय। गाडी येणार नाही मुलाला, तुम्हाला सोडायला जावं लागेल म्हणून मग आम्हाला सगळं आवरून तसंच डायरेक्ट उठून यावं लागलं त्यांना घेऊन मुलांना। त्याच्यामुळे सगळी धावपळ झाली सकाळी। झी 24 तास एक पाऊल पुढे।